नमस्कार मंडळी, चला तर आज आपण पौष्टिक गव्हाच्या पिठापासून एकदम मस्त स्पॉन्जी जाळीदार केक बनवतोय आणि तोही साखर न घालता गुळापासून हा हायजेनिक केक तयार होणार आहे। त्यासाठी इथे 1 कप आपण गूळ घेतलेला आहे। हा गूळ आपल्याला एखाद्या मापानेच मोजून घ्यायचा आहे, म्हणजे सगळी पुढची मापं घेता येतील। तर पहा, हा 1 कप गुळासाठी आपल्याला इथे अर्धा कप पाणी लागणार आहे। या गुळाचं आपल्याला पाणी तयार करून घ्यायचं आहे। तुम्हाला पाण्याऐवजी दूध यूज करायचं असेल तर थंड दुधामध्येच गूळ वितळून गाळून घ्यायचा आहे, पण मी इथे पाण्याचा वापर करणार आहे, त्यामुळे इथे आपल्याला हे गुळाचं पाणी गूळ विरघळेपर्यंत गरम करून घ्यायचं आहे। गूळ पूर्ण आपल्याला विरघळून घ्यायचा आहे व्यवस्थित। सगळा गूळ विरघळेपर्यंत आपल्याला गॅस चालू ठेवायचा आणि अशा पद्धतीने हलवत राहायचं आहे। तर इथे पाहू शकता, बऱ्यापैकी आपला गूळ जो आहे तो विरघळलेला आहे। इथे आपल्याला पाक वगैरे काही तयार करायचं नाही, फक्त गूळ विरघळून घ्यायचा। तर गूळ सगळा विरघळलेला आहे। आता इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे। गॅस बंद करूया आणि हे थंड होण्यासाठी ठेवूया। जास्त थंड म्हणजे गुळाचं पाणी घालायचं नाही, पण खूप गरमसुद्धा आपल्याला घालायचं नाही। तर आता इथे मी गॅस बंद केला। इकडे आपण साहित्य पाहूया काय लागणार आहे केक बनवण्यासाठी। इथे महत्त्वाचे साहित्य आपण घेतोय, तर लक्ष द्या। 1 कप आपण नॉर्मली चपात्या करतो ते गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। इथे सुद्धा आपल्याला मेजरिंग कपनेच माप घ्यायचं आहे किंवा एखाद्या वाटीने। 1 कप गव्हाच्या पिठासाठी अर्धा कप आपण रवा घेतला। अर्धा कप मी इथे वितळलेलं तूप घेतलं। याऐवजी तुम्ही तेल वापरा, फक्त उग्र तेलाचा इथे वापर करायचा नाही। आता हे तूपसुद्धा यामध्ये घालून घेतलं। त्यानंतर अर्धा कप फ्रेश दही घ्यायचं आहे। घट्ट, आंबट किंवा पातळ दही इथे वापरायचं नाही। हे दहीसुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे सगळं। तर आपण इथे दहीसुद्धा चांगलं घट्ट दाटसर दही इथे वापरलेलं आहे, त्याचबरोबर फ्रेश आहे, आंबट अजिबात नाही। आता हे आपल्याला यामध्ये गोडाचा पदार्थ म्हटलं की थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे चव आणखीन जबरदस्त लागते। त्यानंतर पाव चमचा वेलची पावडर घातली। याऐवजी तुमच्याकडे व्हॅनिला एसेन्स असेल तर ते जरूर घाला, पण नसल्या तर तुम्ही विलायची पावडर किंवा जायफळाची पूड यामध्ये यूज करू शकता। आता यामध्ये आपलं गुळाचं पाणीसुद्धा नॉर्मल झालेलं आहे। गुळाचं पाणी तसंच न घालता आपल्याला इथे गाळणीने गाळून घ्यायचं आहे, म्हणजे त्यामध्ये एखादा खडा किंवा कचरा असेल तर तो अशा पद्धतीने निघून येईल। तर इथे पाहू शकता, आपल्या गुळामधला कचरा पूर्णपणे चाळणीमध्ये अडकलेला आहे। आता गुळाचं पाणी घालून झाल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करायचं। तर हा केक खायला अगदी खूप छान लागतो। बिस्किटाचा केक बनवल्यासारखा हा केक तयार होतो। ओळखायला सुद्धा येत नाही की हा गव्हाच्या पिठापासून केक बनवलेला आहे। तर इथे आपण हे गुळाचं पाणी व्यवस्थित या पिठामध्ये रव्यामध्ये मिक्स करून घेतलं आणि मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। 2 मिनिटासाठी मिक्सरला हे फिरवून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला पहा असं काढून घ्यायचं आहे। तर याचा थिकनेस तुम्ही पाहू शकता। या पद्धतीने याची रेबिन तयार झाली पाहिजे। रेबिन तयार झाली म्हणजे आपलं परफेक्ट इथे केक बनवण्यासाठीचं बॅटर तयार झालं आहे। तर आता याला मी तुम्हाला मिक्स करून दाखवते। तर याची छान अशी रेबिन सुटत आहे, म्हणजे आपलं परफेक्ट असं इथे केकचं बॅटर तयार झालेलं आहे। तर हे तुम्हाला मी जवळून दाखवते। तर पहा, अशा पद्धतीचं आपल्याला बॅटर हवं आहे। तर हे झालं परफेक्ट। आता याला आपण झाकण ठेवून 10 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवणार आहोत। 10 मिनिटे याला झाकण ठेवूया आणि तोपर्यंत कढई प्रीहीट होण्यासाठी ठेवायची आहे। तर इथे पहा, अशा पद्धतीने उलटं आपण स्टँड ठेवून घेतलेलं आहे कढईमध्ये, आणि आता ही कढई आपल्याला प्रीहीट होण्यासाठी 10 मिनिटे ठेवायची आहे। तर आता इथे झाकण ठेवून आपण 10 मिनिटे कढई चांगली प्रीहीट करून घेतोय लो टू मिडियम गॅसवरती। तोपर्यंत इकडे पहा, मी अशा पद्धतीचा बटर पेपर पूर्ण डब्याच्या साईजने गोल आकारात सुद्धा आणि खालच्या बाजूचा सुद्धा कट करून घेतला। जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्हाला डब्याला तेल लावून त्यावरती मैदा किंवा गव्हाचं पीठ म्हणजे भुरकून घ्यायचं आहे, म्हणजे तुमचा केक खाली तळाला चिकटणार नाही। साईडने सुद्धा त्याच पद्धतीने तुम्हाला लावून घ्यायचं। आता इथे बटर पेपरला तेल लावायचं, म्हणजे आपल्या केकपासून बटर पेपर अगदी सहज वेगळा होतो। तर मी इथे व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। साईडच्या बटर पेपरला सुद्धा आणि खालच्या बटर पेपरला सुद्धा तेल लावून घेतलं। आता तेल लावून झालं
की आपलं भांडं तयार आहे केक लावण्यासाठी. तर आता इथे 1 चमचा बेकिंग पावडर घालायची आहे आणि इथे अर्धा चमचा बेकिंग सोडा म्हणजे खायचा सोडा वापरायचा आहे. त्यानंतर त्यावरती 2 चमचे आपल्याला दूध घालायचं आहे. म्हणजे इथे व्यवस्थित आपलं जी पावडर आहे ती ॲक्टिव्ह होण्यासाठी आपल्याला दुधाचा वापर करायचा आहे. म्हणजे खायचा सोडा आणि बेकिंग पावडर ॲक्टिव्ह होते आणि त्यामुळे आपलं हे बॅटर जे आहे केकचं ते फ्लफी होतं, छान असं जाळी धरायला मदत होते. तर आता 1 मिनिटभरासाठी आपल्याला हे कंटिन्युअसली एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं. तर तुम्ही पाहू शकता अगदी अर्ध्या ते 1 मिनिटामध्ये आपलं चांगलं फ्लफी झालेलं आहे. आता हे सारण जास्त वेळ न घालवता लगेच इथे केकचं भांडं तयार केले त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. इथे सुद्धा पाहू शकता तुम्ही पिठाची म्हणजे रेबीन तयार होत आहे. म्हणजे यामध्ये अजिबात बदल होता कामा नये. इथे सुद्धा रेबीनच तयार झाली पाहिजे. तुम्हाला जर घट्टसर वाटलं तर अशा वेळेला तुम्ही थोडंसं दुधाचा वापर करू शकता. इथे सगळं केकचं बॅटर टाकून घ्यायचं आणि ह्या डब्याला टॅप करून घ्यायचं आहे. म्हणजे यामध्ये एक्स्ट्रा जे एअर बबल्स जे असतील ते निघून जातील आणि व्यवस्थित आपला केक एकसारखा जाळीदार तयार होईल. तर अशा पद्धतीने आपल्याला चौ बाजूने व्यवस्थित टॅप करून घ्यायचं. टॅप करून घेतल्यानंतर तुम्ही डेकोरेशनसाठी अशा पद्धतीने बदाम काजू लावू शकता किंवा असाही केक बनवला तरीसुद्धा खूप छान होतो. पण हे फक्त डेकोरेशनसाठी आहे, त्यामुळे काजू आणि बदाम तुम्ही स्किप केले तरी देखील चालेल. तर पहा आपण थोडंसं डेकोरेशन करून घेतलं. त्यानंतर यावरती माझ्याकडे शुगर बॉल आहेत, हे सुद्धा मी टाकून बघते. प्रयोग आहे तर हा प्रयोग काही तुम्ही करायला जाऊ नका. तसे शुगर बॉल असे छान दिसतात, पण मग जसे आपण क्रीमचा केक बनवतो त्यावरती आणखीन छान दिसतात. तर चला होते म्हणून टाकून घेतले, पण तुम्ही काही नाही टाकले तरीसुद्धा चालेल. डेकोरेशन कुठलंही नाही केलं तरीसुद्धा चालेल. इकडे आपल्या कढईला प्रीहीट होण्यासाठी ठेवून 7 मिनिटं झालेत आणि छान कढई प्रीहीट झालेली आहे. त्यामुळे 10च मिनिटं ठेवावं असं काही नाही. तुमची कढई चांगली वाफ दिली की समजायचं प्रीहीट झाली आणि त्यानंतर आपल्याला यावरती घट्ट झाकण ठेवायचं आहे. तर कढईवरचं झाकण ठेवलं तर मग केकला खूप असं उंचावरती राहत नाही, त्यामुळे मी इथे घट्ट ताट झाकण ठेवलेलं आहे आणि आपल्याला हा केक कमीत कमी 30 ते 35 मिनटं बेक करून घ्यायचा आहे. 30 ते 35 मिनटामध्ये छान केक बेक होतो. तर इथे आपण आता चेक करणार आहोत. या अगोदर मी एकदा चेक केलं तर मला थोडंसं वलसर लागला, त्यामुळे आता मी तुम्हाला तुमच्यासमोर दाखवते. तर आपण इथे चमचा घालून बघितला तर अजिबात केक आपला चिटकत नाही, म्हणजे छान असा केक आतपर्यंत शिजलेला आहे. तर केक शिजला आहे आणि आपले यावरचे शुगर बॉलसुद्धा तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहेत. तर थोडंसंच डेकोरेशन आपण केलं होतं आपल्या केकसाठी. केक खायलासुद्धा खरंच खूप सुंदर होतं बरं का. आता या केकला आपण डेकोरेट करून घेऊया. तर आता हा थोडासा डब्याला टॅप करायचं. जर कुठे बटर पेपरमधून आतमध्ये गेला असेल तर अगदी सहज ते डिमोट होतं. त्यानंतर आपल्याला यावरचा सगळा बटर पेपर जो आहे तो काढून घ्यायचा आहे. तर याच पद्धतीने सगळा बटर पेपर आपण काढून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता बटर पेपरसुद्धा अगदी सहज निघला जातो आणि मस्त असा आपला इथे गव्हाचा स्पॉन्जी जाळीदार केक इथे तयार झालेला आहे. किती जाळीदार केक झाला आहे हे तुमच्या लक्षातच आलं असेल. तो त्याचबरोबर लहान मुलांना खाण्यासाठी किती हेल्दी आहे हे सुद्धा तुम्ही पहा आणि चवीलासुद्धा खूप सुंदर सुरेख लागतो. लहान मुलं देखील आवडीने खातील, त्यामुळे असा केक मुलांना बनवून नक्की द्या. तर बरेच जणांना असं क्रीमचा केक खायला नकोसं वाटतं, तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीचा केक बनवून खाऊ शकता. तर तुम्ही आतमध्ये सुद्धा पाहू शकता किती छान जाळीदार आपला केक तयार झालेला आहे. तर मी तुम्हाला दाखवते, मस्त जाळीदार असा आपला हा गव्हाचा केक स्पॉन्जी तयार झालेला आहे. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली का? कमेंट करून नक्कीच सांगा. ही केकची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या परिवारासोबत नक्कीच शेअर करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल